प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्हाला आत्मिकरित्या वाढायचं आहे आणि जर तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या की त्यामध्ये परमेश्वराच्या दासाचा रोल हा आहे की परमेश्वराचे दास वचन शिकवतात आणि तुम्ही ते वचन जर ऐकता, परत एकदा ऐकता आणि नोट्स जर लिहिता, तुम्ही आत्मिकरित्या वाढण्यास सुरू होता. तुमचा विश्वास वाढण्यास सुरू होईल आणि एक विश्वासणारा जर तो वचन वारंवार ऐकन, लगातार ऐकन, कारण वचन सांगते विश्वास वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. जर आपण वचन लगातार ऐकतो, आपल्या डायरीमध्ये नोट्स लिहितो, तर आपण विश्वासामध्ये वाढण्यास सुरू होतो. विश्वासामध्ये वाढत जाणं ही प्रत्येक विश्वासणाऱ्याची वैयक्तिक जबाबदारी आहे. परमेश्वर दास तुम्हाला वचन शिकवू शकतात, पण तुम्ही जर त्या वचनाला वारंवार ऐकणार नाही, नोट्स लिहिणार नाही, तर तुम्ही आत्मिकरित्या वाढणार नाही, विश्वासामध्ये वाढणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे, कारण परमेश्वराचं काम आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होतं आहे. जर आपण वेळ काढतो, वचन ऐकतो, वारंवार टीचिंग ऐकतो, वचन ऐकत राहतो, लगातार ऐकत राहतो, तर आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल आणि आपण आत्मिक क्षेत्रामध्ये वाढतो. आज आपण शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे ख्रिस्त येशूमध्ये. आज आपण या विषयी शिकणार आहोत की ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा काय अर्थ आहे. आपण अंगीकार करतो की मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये नवीन उत्पत्ती आहे, ख्रिस्त येशूमध्ये माझा नवा जन्म झालेला आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये आहे. तर याचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय? ख्रिस्त येशूमध्ये असणं. विश्वास म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्या दिवशी तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात. आणि जगामध्ये आणि विश्वासणाऱ्यामध्ये फरक आहे. जे जगासोबत घडतं ते विश्वासणाऱ्यासोबत घडणार नाही, कारण ते ख्रिस्त येशूमध्ये आहे. जसं माहीत आहे, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आहात आणि पाऊस येत आहे, तुम्ही त्या घरामध्ये असल्यामुळं त्या पावसाचा परिणाम तुमच्यावर काही होणार नाही, तुम्ही भिजणार नाही. जर तुम्ही कारमध्ये प्रवास करत आहात आणि बाहेर खूप ऊन आहे, खूप गरमी आहे, आणि जर तुम्ही त्या कारमध्ये आहात, तर जो बाहेर जे ऊन आहे त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, कारण तुम्ही कारमध्ये आहात. त्याच प्रकारे ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्या दिवशी तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात. आणि जर तुम्हाला समजलं ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही कोण आहात, त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर आणि तुमच्या वागणुकीवर होईल. जर एक विश्वासणारा त्यानं प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे आणि तो पापामध्ये आहे, चुकीच्या कामामध्ये फसलेला आहे, व्यसनामध्ये आहे, तर त्याला जाणून घेण्याची गरज आहे की तो ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे. आणि विश्वासणारा ख्रिस्त येशूमध्ये आपण कोण आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. शारीरिकरित्या तुम्ही सांगू शकतात की माझं नाव हे आहे, मी ह्या घरामध्ये माझा जन्म झाला, परंतु आत्मिक ओळख ही आपल्याला माहिती असणं, ख्रिस्त येशूमध्ये आपण कोण आहोत हे माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याद्वारे ते माहिती असल्याद्वारे आपलं जीवन बदलन, आपली जीवनाची पद्धत बदलन, आपली वागणूक बदलन आणि माहिती आपण एक प्रभावशाली विश्वासणारा बनतो. वाचू एक वचन, 1 कोरिन्थ 1 अध्याय आणि 30 वचन. तरी असले त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तुम्ही कुठे आहात? या वचनानुसार मी आपण कुठे आहोत? ख्रिस्त येशूमध्ये आहोत. माहिती हे वचन सांगतं की आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत. परत एकदा वाचू, 1 कोरिन्थ 1 अध्याय 30 वचन. तरी असले त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तुम्ही कुठे आहात? ख्रिस्त येशूमध्ये. जर तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे, ते करण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलोत, आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत. आणि ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा अर्थ काय आहे? मी परत सांगेन की जगामध्ये आणि विश्वासणाऱ्यामध्ये फरक आहे. हर एक व्यक्ती जगातला तो परमेश्वराचं लेकरू नाही आहे. ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि जेवढे लोक ख्रिस्त येशूमध्ये आहेत ती देवाची लेकरं आहेत. आणि ख्रिस्त येशूमध्ये आपण कशा प्रकारे आलो? प्रभू येशूवर विश्वास ठेवून. सुवार्तेवर ज्या दिवशी आपण विश्वास ठेवला, आपण विश्वास केला की येशू प्रभू आपल्या पापासाठी क्रूसावर त्यांनी प्राण दिला, त्यांना कबरेत ठेवण्यात आलं. तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मरणातून उठले. आपण आपल्या मुखानं कबूल केले की येशू माझा प्रभू आहे. त्या दिवशी आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. आणि ख्रिस्त येशूमध्ये असण्याचे काही फायदे, काही आशीर्वाद आहेत जे जगाला मिळू शकत नाही. ते फक्त ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांसाठी आहे. आणि आपण कुठे आहोत? आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत.
माहिती आज आपण तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जे आपण अंगीकार करतो की ख्रिस्त येशूमध्ये मी नवीन उत्पत्ती आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे, ख्रिस्त येशूमध्ये माझा नवा जन्म झालेला आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचं लेकरू आहे. हे जो ख्रिस्त येशू आहे त्याचा अर्थ आपण आज समजून घेणार आहोत. कारण ख्रिस्त येशूमध्ये आपण कोण आहोत हे जर आपल्याला समजलं, आपलं जीवन आश्वस्त होईल, आपण प्रभावशाली बनतो, आपलं जीवन बदलन, आपली वागणूक बदलन. आणि पहिलं करेन 1:30 आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत आणि जगामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहेत. काही विश्वासणाऱ्यांना हे वचन माहिती नसल्यामुळं त्यांना असं वाटतं सगळ्यांचा कामधंदा बंद आहे, पूर्ण बिझनेस ठप्प आहे. त्यांना असं वाटतं त्यांचं पण त्याच प्रकारे घडलं. नाही, जगामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे, कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. आणि ख्रिस्त येशूमध्ये असणं याचे आपण अर्थ समजून घेणार आहोत. आज आपण शिकवतोय ख्रिस्त येशूमध्ये, इन क्राइस्ट. आजच्या टॉपिकचं नाव आहे ख्रिस्त येशूमध्ये किंवा इन क्राइस्ट. आणि या शब्दाचा अर्थ ख्रिस्त येशूमध्ये असणं म्हणजे काय आज आपण शिकणार आहोत. पहिला पॉइंट, ख्रिस्त येशूमध्ये म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्तासोबत मिलन किंवा एकत्र आणि एक आहात. ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही येशू ख्रिस्तासोबत मिलन म्हणजे एकत्र किंवा एक आहात. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, प्रभू येशू आणि आपण एक झालो, आपण प्रभू येशूसोबत एक झालो, पवित्र आत्म्यासोबत एक झालो, दोन नाही एक. ज्यावेळेस पिता आपल्याला बघतो, प्रभू येशूला आणि आपल्याला वेगळं बघत नाही, तो एक बघतो. त्यानंतर ख्रिस्त येशूमध्ये असणं. आजचा पहिला पॉईंट आहे, तुम्ही येशू ख्रिस्तासोबत मिलन म्हणजे एकत्र आणि एक आहात. ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की मी ख्रिस्त येशूमध्ये आहे, त्याचा अर्थ काय? प्रभू येशू आणि तुम्ही दोन नाही, तुम्ही एक झाला आहात. जसं एक व्यक्ती, जसं एक स्त्री आणि पुरुष विवाह करतात, ते ज्यावेळेस ते विवाहामध्ये एकत्र येतात, ते दोन नाही राहत, ते एक बनतात. ते एक बनतात, ते दोन नाही राहत, ते एक बनतात. त्याच प्रकारे ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो, त्याचा अर्थ काय माहिती का? प्रभू येशू आणि आपण दोन नाही आहोत, आपण एक बनलो आहोत. हे खूप महत्वाचं आहे. आपण एकत्र आहोत, आपण मिलनमध्ये आहोत आणि आपण एक आहोत. वाचू एक वचन, गलतीकारास-पत्र वाचूया. गलतीकारास-पत्र 3 अध्याय आणि 27 वचन. त्या ठिकाणी असलेले, कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे. बाप्तिस्मा याचा अर्थ काय? हा जो बाप्तिस्मा आहे, हा पाण्याचा बाप्तिस्माविषयी नाही, की हा जो बाप्तिस्मा आहे तो येशू प्रभूच्या नावात, म्हणजे ज्यांनी येशूवर विश्वास केला त्याबाबत आहे. तितक्यांनी, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. ते पाण्याचा बाप्तिस्मा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा. इथं जो बाप्तिस्माविषयी लिहिलंय, तो बाप्तिस्मा येशूच्या नावामध्ये, तो त्याचा अर्थ काय? त्या विश्वासणाऱ्यानं प्रभू येशूवर विश्वास केलाय. जितक्यांनी येशूवर विश्वास केला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास केला, मानवतो ह्या प्रकारे आहे की आपण ख्रिस्ताला परिधान केलं. जसं माहिती, मी हे शर्ट परिधान केले किंवा घातलंय. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो की आपण ख्रिस्ताला परिधान करतो, त्याचा अर्थ काय? की आपण ख्रिस्त येशूमध्ये येतोय आणि प्रभू येशू आणि आपण दोन नाही राहत, आपण एक बनतो, आपण एकत्र बनतो. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस तो आहे ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास केला, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या त्या एक पुत्रावर विश्वास केला. परमेश्वर तुमच्यावर खुश आहे, परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे. वाचूया 1 योहान 4 अध्याय आणि 17 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे, म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. जर तो नीतिमान आहे, जसा तो आहे, प्रभू येशू नीतिमान आहे, तसे या जगात आपणही आहोत. जसं आपण म्हणतो मी ख्रिस्त येशूमध्ये आहोत, याचा अर्थ काय? की प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्ही आणि प्रभू येशू एक मिलनमध्ये आहे, एकत्र आहे आणि एक आहात, दोन नाही एक. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 1 ते 4 वचन. आता जे या ठिकाणी शोलाविषयी लिहिलंय, जो परमेश्वराच्या लोकांचा विश्वासणाऱ्याचा छळ करत होता. शोल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीची फुटकार टाकत होता. 2 वचनामध्ये त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन
त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानाला अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणी त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. आता या ठिकाणी शौल काय करत आहे, त्यानं याजकाकडून असा पत्र लिहून घेतलं की जे कोणी प्रभू येशूवर विश्वास करत आहे, त्याच्या मागं चालत आहे, त्यांना बांधून यरुशलेमेस आणायची मला परवानगी मिळावी. आणि त्याने ते पत्र घेतलं, त्याला तो अधिकार मिळाला. पुढे वाचूया. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. हा व्यक्ती परमेश्वराच्या लोकांचा विश्वासणाऱ्याचा छळ करत आहे आणि त्याला असे पत्र मिळालंय, त्याला असा अधिकार मिळालाय की जे ते मार्ग अनुसरतात किंवा ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय त्यांना बांधून आणून माहीत यरुशलेमेस आणण्याचा त्याला अधिकार मिळालाय आणि तो देवाच्या लोकांचा विश्वासणाऱ्याचा छळ करत आहे. तिसरं वचन परत वाचू. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करतोस. व्यवस्था का शौलानं असं पत्र मिळवलंय की जे येशूवर विश्वास करतात त्यांना बांधून यरुशलेमेस आणायचं. आणि शौल या ठिकाणी विश्वासणाऱ्यांनो, शौल विश्वासणाऱ्याचा छळ करत आहे, पण प्रभू येशूनं त्याला दिमश्केच्या वाटेवर प्रभूनं त्याची भेट घेतली आणि तो प्रभू त्याला म्हणाला, शौला शौला तू माझा छळ का करतोस. प्रभू येशूनं असं म्हणायला पाहिजे होतं, शौला विश्वासणाऱ्याचा का छळ करतो किंवा माझ्या लोकांचा छळ का करतो. प्रभू तसं नाही बोलला. प्रभू म्हटला, शौला शौला माझा छळ का करतो. त्याचा अर्थ काय, ज्या दिवशी तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, माहित आहे प्रभू येशू आणि आपण एक झालो आहोत. आपण दोन नाहीये, आपण वेगळे नाही, एकत्र आहोत आणि एक आहोत. प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. प्रभू येशू आणि आपण एक बनलोय, आपण एकत्र आहोत. म्हणून तुमची आणि माझी सुरक्षा प्रभूची जबाबदारी आहे. तुमच्या आणि माझ्या गरजा पूर्ण करणं प्रभूची जबाबदारी आहे. ख्रिस्त येशूमध्ये याचा पहिला अर्थ आहे, आपण पहिल्या पॉईंटमध्ये शिकत आहोत की तुम्ही येशू ख्रिस्तासोबत मिलन किंवा एकत्र आणि एक आहात. एक आहात. ख्रिस्त येशूमध्ये असणं म्हणजे प्रभू येशू आणि आपण एक झालो. जसं शौल विश्वासणाऱ्या छळ करत होता, प्रभू म्हटला तू माझा छळ का करतोस. जसं विवाहामध्ये पती पत्नी एक असतात, ख्रिस्त येशूमध्ये याचा अर्थ हा आहे की प्रभू येशू आणि आपण एक आहोत. वाचूया जकर्या 2:8 त्या ठिकाणी असले, ज्या राष्ट्रांनी तुम्हाला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठवले आहे. जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल, जो कोणी विश्वासणाऱ्याला स्पर्श करेल, विश्वासणाऱ्याची नुकसान करण्याचा प्रयत्न करेल, विश्वासणाऱ्याची हानी करण्याचा प्रयत्न करेल, वचन सांगतो तो त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करेल, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रभू म्हणतो जे लोक माझ्या लोकांना स्पर्श करतील, माझ्या लोकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेन, मानव त्यांनी माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावला. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात आणि त्याचा अर्थ काय की प्रभू येशू आणि तुम्ही एकत्र आहात, मिलनमध्ये आहात आणि तुम्ही दोन नाही तर एक बनला आहात. नेहमी लक्षात ठेवा की ख्रिस्त येशूमध्ये असणं म्हणजे प्रभू येशू आणि तुम्ही एक बनला आहात. वाचूया मत्ते 25:34-40 तर एक नसले, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले. पुढे असलेलं आहे, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले केव्हा ताणेले पाहून प्यायला दिले. पुढे असले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. नीतिमान लोक म्हणत आहे, प्रभू आम्ही तुम्हाला कधी उघडं पाहिलं आणि वस्त्र दिले, तुम्हाला भुकेलं पाहिलं आणि तुम्हाला खायवास दिलं, तुम्हाला ताणलेलं पाहिलं, पिण्यास दिलं.
प्रभू पुढे म्हणत आहे, तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केलंय. प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही विश्वासणाऱ्यासाठी काही केलं आहे, प्रभू येशू म्हणतो, मानो तुम्ही माझ्यासाठी हे केलंय. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात आणि प्रभू येशू आणि तुम्ही वेगळे नाही आहे, प्रभू येशून तुम्ही एक झालात. प्रभू येशू म्हणतो, जे तुम्ही विश्वासणाऱ्यासाठी जे काही केलंय, मानो ते ह्या प्रकारे आहे की तुम्ही माझ्यासाठी केलंय. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण त्या दिवशी तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात आणि ख्रिस्त येशूमध्ये येणे, ख्रिस्त येशूमध्ये म्हणजे तुम्ही आणि प्रभू येशू एकत्र आहात, एक आहात, दोन नाही, एक. दुसरा पॉइंट, ख्रिस्त येशूमध्ये याचा दुसरा अर्थ आहे, ख्रिस्त येशूमध्ये येशूची ओळख आपली ओळख बनते. जी येशूची ओळख आहे ती आपली ओळख बनते. जे प्रभू येशू आहे तो आपण बनलो आहोत. ज्या दिवशी तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूमध्ये आलो, जे प्रभू आहे ते आपण बनलोय. जर ख्रिस्त येशूमध्ये आपण आहोत, समजा उदाहरणार्थ प्रभू येशू वचनामध्ये लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्ताने कधी पाप केलं नाही, तो नीतिमान होता. ज्या दिवशी आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो त्या दिवशी प्रभू येशूची ओळख आपली ओळख बनले. जर प्रभू येशू नीतिमान आहे तर ख्रिस्त येशूमध्ये आपण असल्यामुळं त्याची ओळख आपली बनली आणि आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान बनलोय. वाचूया, ख्रिस्त येशूमध्ये याचा अर्थ आहे की प्रभू येशूची ओळख आपली ओळख बनली. जो तो आहे ते आपण बनलो आहोत. जे येशू आहे आपण ते बनलो आहोत. जर येशू देवाचा पुत्र आहे, प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलोत आणि ख्रिस्त येशूमध्ये असल्यामुळं आपण येशू जो देवाचा पुत्र आहे, आपण पण देवाची लेकरं बनलो आहोत, देवाचे पुत्र बनलो आहोत. वाचूया, 1 योहान 4 अध्याय आणि 17 वचन. न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावले आहे, कारण जसा तो आहे तसे या जगात आपण आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा दुसरा अर्थ आहे की प्रभू येशूची ओळख आपली ओळख बनते. याचा अर्थ काय, जे येशू आहे आपण ते बनतो. वचन सांगतं, जसा तो आहे तसं आपण या जगामध्ये आहोत. प्रभू येशू माहित आहे अब्रामाचा वंश आहे, तो अब्रामाचं संतान आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय म्हणून आपण काय बोललोय, अब्रामाची संतान. आपण अब्रामाचे वंश आहोत. अब्रामाचे संतान कधी गरीब राहू शकत नाही. वाचूया, गलतीकारास पत्र 3 अध्याय 29 वचन. तरी काय असले, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलोत आणि ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा अर्थ, दुसरा अर्थ आहे ख्रिस्त येशूमध्ये असणं की प्रभू येशूची ओळख आपली ओळख बनली. जे प्रभू येशू आहे ते आपण बनलोय. ख्रिस्त माहिती आहे, प्रभू येशू अब्रामाची संतान आहे, तो अब्रामाचा वंश आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. त्याचा अर्थ प्रभूची येशू जे आहे ते आपण बनलोय. म्हणून आपण म्हणतो, मी ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाची संतान आहे, मी अब्रामाचं वंश आहे, मी गरिबीमध्ये राहू शकत नाही. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा दुसरा अर्थ आहे, प्रभू येशू जे आहे ते आपण बनलो आहे. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा दुसरा अर्थ आहे, प्रभू येशूची ओळख आपली ओळख बनली. जे येशू आहे ते आपण बनलोय. का बनलोय? त्यासाठी आपण काय मेहनत केली? आपण एकच गोष्ट केली, आपण प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या कर्मावर आपण विश्वास करतो. जे काही प्रभू येशूने केलंय, आपण प्रभू येशूवर विश्वास करतो आणि जे काही प्रभू येशूने केलंय त्यावर आपण विश्वास करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना म्हटला की आता पूर्ण झाला आहे. म्हणून आपण प्रभू येशूवर विश्वास करतो, त्याच्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि आपण ख्रिस्त येशूमध्ये जो येशू आहे, जो येशूचा औधा आहे, जो येशूचं पद आहे, जी येशूची ओळख आहे, ती ओळख आता ख्रिस्त येशूमध्ये आपली बनली आहे. मध्ये शोधलं पाहिजे, जिथं जिथं ख्रिस्त येशूमध्ये हा शब्द आलाय तुम्ही ते अंगीकार करणं सुरू केलं पाहिजे. ख्रिस्त येशूमध्ये मी नवीन उत्पत्ती आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे. विश्वासणाऱ्यांनो, पिता परमेश्वर ज्या प्रकारे आपल्याला बघतो आपण त्या प्रकारे बघितलं पाहिजे. पिता आपल्याला जसं आपण येशूवर विश्वास ठेवला, जसं येशू आहे तसं आपल्याला बघतो. प्रभू येशू नीतिमान होता, पिता आपल्याला पण नीतिमान म्हणून बघतो. वाचूया,
2 करिंथ 5:21. त्या ठिकाणी असले, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले. हे कोणाविषयी आहे? प्रभू येशू विषय आहे. प्रभू येशूने कधी पाप केलं नाही, त्याला पाप काय आहे हे ठाऊक नव्हतं आणि तो नीतिमान होता यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा दुसरा अर्थ आहे की येशूची ओळख आपली ओळख होते. 2 करिंथ 5:21 मध्ये समजतं की प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान होता आणि ज्या दिवशी आपण प्रभू येशू विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. जे येशू आहे आपण ते बनलोय. येशू काय होता? नीतिमान. त्यानं कधी पाप केलं नाही, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपण नीतिमान आहोत. म्हणून आपण अंगीकार केला पाहिजे, ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे. मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. का नीतिमान आहे? मी 4 उपवास करतो म्हणून नाही, मी खूप जास्त प्रार्थना करतो म्हणून नाही. प्रभू येशूमुळं मी नीतिमान आहे. कारण मी प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे ख्रिस्त येशूमध्ये आलोय आणि ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा अर्थ काय? जी प्रभू येशूची ओळख आहे ती माझी ओळख बनली. जे प्रभू येशू आहे ते मी बनलोय आणि प्रभू येशू ख्रिस्त काय होता? नीतिमान. म्हणून आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहोत. तिसरा अर्थ आहे ख्रिस्त येशूमध्ये असणं. तिसरा पॉइंट, ख्रिस्त येशूमध्ये प्रभू येशूची स्थिती आपली स्थिती बनते. स्थिती शब्द समजण्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्त येशूमध्ये प्रभू येशूची ऐपत आपली ऐपत बनते. काय सांगतात? पास्टर, माझी स्थिती खूप खराब आहे, माझी तेवढी ऐपत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, प्रभू येशूची ऐपत तुमची ऐपत बनते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला तो तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात आणि त्याचा अर्थ हा आहे, प्रभूची जी ऐपत आहे ती तुमची ऐपत बनते. म्हणून मी तुम्हाला विश्वासाने एनकरेज करेन की प्रभूकडून मोठमोठ्या गोष्टीची अपेक्षा करा. कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात आणि तुमची ऐपत ही ती प्रभू येशूची ऐपत तुमची ऐपत बनली. प्रभू येशूची स्थिती तुमची स्थिती बनली. प्रभू येशूमध्ये याचा तिसरा अर्थ आहे, प्रभू येशूची स्थिती तुमची आपली स्थिती बनते. प्रभू येशूची ऐपत आपली ऐपत बनते. स्वर्गाचे रास्ते शुद्ध सोन्यानं बनवलेत. कोण असा व्यक्ती आहे जो तो रोड सोन्याचे बनवतो? कोणी नाही आहे. प्रभू येशू, विचार करा, प्रभू येशू स्वर्गाचे रास्ते शुद्ध सोन्यानं बनवलेत. ही एवढी प्रभू येशूची ऐपत आहे आणि म्हणून आपण प्रभू येशूवर विश्वास करतो. आपण प्रभू येशूकडून मोठमोठ्या गोष्टीची अपेक्षा केली पाहिजे, कारण आपला परमेश्वर स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. वाचूया योहान 1:12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, जे प्रभू येशूची जी स्थिती आहे, प्रभू येशू देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलोत आणि आपण देवाची लेकरं बनलोय. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा अर्थ आहे की प्रभूची जी स्थिती आहे ती आपली स्थिती बनली आहे. जी प्रभू येशूची ऐपत आहे ती आपली ऐपत बनली. प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे बसला आहे, तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण परमेश्वराची लेकरं बनलो आहोत. आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. विश्वासणाऱ्यांना समजलं ते ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे. त्यांच्या प्रार्थना करण्याची पद्धत बदलन, त्यांचं जीवन जगण्याची पद्धत बदलन, त्यांची वागणूक बदलन, कारण ख्रिस्त येशूमध्ये आपण देवाचे पुत्र आहोत. वाचूया प्रभूची स्थिती काय, प्रभूची ऐपत काय. एफेसकरास पत्र 2:6 आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्यावर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. प्रभू येशू स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जसं आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो आणि प्रभू येशूची स्थिती आपली स्थिती बनली. त्याची ऐपत आपली ऐपत बनली. वचनामधले की आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसवलो गेलोय, ही आपली स्थिती आहे. आणि जर विश्वासणारे ते समजून घेते की ते ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे, त्यांची ऐपत प्रभू येशूची ऐपत त्यांची ऐपत बनली, त्यांचं जीवन बदलन, त्यांची जीवन जगण्याची पद्धत बदलन, त्यांच्या प्रार्थना बदलतील. वचन सांगतं आरोग्य देवाच्या लेकराचे भाकर आहे, त्यांचा तो अधिकार आहे. आपण ख्रिस्त येशूमध्ये देवाची लेकरं आहोत. जर हे आपल्याला माहिती असेल तर आपण आरोग्यासाठी प्रार्थना करताना आपल्या प्रार्थना करण्याची पद्धत बदलन. चौथा पॉइंट, ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा अर्थ. चौथा अर्थ, ख्रिस्त येशूमध्ये प्रभू येशूची मालमत्ता आपली मालमत्ता बनते. जे काही प्रभूचं आहे ते आपले आहे.
ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आला, त्याचा अर्थ हा आहे जी प्रभू येशूची मालमत्ता आहे, जे काही प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. म्हणून तुम्ही वचन ज्यावेळेस वाचतात, तुम्ही शोधलं पाहिजे ख्रिस्त येशूमध्ये जिथे जिथे लिहिलंय, तुम्ही ते अंगीकार करणं सुरू केलं पाहिजे. ख्रिस्त येशूमध्ये मी नवीन उत्पत्ती आहे, ख्रिस्त येशूमध्ये मी धनवान आहे. कारण का, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवला, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात, त्याचा अर्थ हा आहे जे काही प्रभू येशूचं आहे ते तुमचं आहे. जे काही प्रभूची मालमत्ता आहे ती तुमची मालमत्ता आहे. अजूया इब्री 1 अध्याय आणि 2 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे, त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवले. प्रभू येशू सर्व गोष्टीचा वारस आहे. जेवढ्या गोष्टी जगामध्ये आहे, जेवढ्या गोष्टी स्वर्गामध्ये, त्या सगळ्या गोष्टीचा वारस प्रभू येशू आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व किंवा सगळं जग निर्माण केलं. व्यवस्था का, ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा अर्थ काय, जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. काय प्रभू येशूचं वचनामधलं, प्रभू येशू पूर्ण सर्व गोष्टीचा तो वारिस आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो. जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा चौथा अर्थ आहे की प्रभू येशूची मालमत्ता आपली मालमत्ता बनते. जे काही प्रभूचं आहे ते सर्व आपलं आहे. वचन सांगतं की प्रभू येशू सर्व गोष्टीचा वारिस आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत. म्हणून जे काही प्रभूचं आहे ते आपलं बनलं आहे. स्वतःला कधी गरीब म्हणून बघू नका. ख्रिस्त येशूमध्ये आपण धनवान आहोत. वाचूया रोमकरासपत्र 8 अध्याय 16 आणि 17 वचन. त्या ठिकाणी असले, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो. कोणता आत्मा? पवित्र आत्मा आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत. आपण ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचे वारस आहोत. जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. प्रभू सोबत आपण सोबतचे वारस आहोत. जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. ख्रिस्त येशूमध्ये याचा अर्थ काय, जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. जे प्रभू येशूची मालमत्ता आहे ती आपली आहे. म्हणून दररोज आपण घोषणा केली पाहिजे, मी ख्रिस्त येशूमध्ये धनवान आहे. पुढे असलेले, आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. ख्रिस्त येशूमध्ये याचा अर्थ आहे जी प्रभूची मालमत्ता आहे ती आपली मालमत्ता बनली आहे. काय प्रभूकडं तो जगामध्ये तो सगळ्या गोष्टीचा वारस आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण त्याच्या सोबतचे वारिस बनलोय. म्हणजे जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. समजा उदाहरण तसं, एक व्यक्तीला 2 लेकरं आहेत, ते दोघं पण सोबतचे वारिस आहे. जे काही पित्याचं आहे ते दोघांचं आहे. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण प्रभू येशू सोबतचे वारिस बनलो. जे प्रभू येशूचं आहे ते आपलं आहे. ख्रिस्त येशूमध्ये याचा चौथा अर्थ आहे की येशूची मालमत्ता आपली बनते. जे काही प्रभू येशूचं आहे ते आपलं बनतं. जर आपण वाचलं रूथमध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी एका स्त्रीविषयी आपण वाचतो. नामी नावाची एक स्त्री होती. पती आणि त्यांच्या देशामध्ये दुष्काळ पडला म्हणून ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले. त्यांच्यासोबत 2 त्यांचे मुलं होते. त्या 2 मुलाच्या 2 पत्नी होत्या. पण बायबलमध्ये असं लिहिलंय की नामीचा पती या जगातून गेला. तिच्या 2 मुलांचा पण मृत्यू झाला आणि ती आणि तिच्या 2 सुना एकत्र राहत असताना तिनं त्यांच्या सुनांना सांगितलं की तुम्ही जा, आपल्या आईवडिलांसोबत राहा, तुम्ही परत एकदा विवाह करा आणि आपलं कुटुंब तुम्ही बसवा. बायबल आहे की त्या 2 सुनापैकी एका सुनानं ऐकलं आणि ती आपल्या आईवडिलांकडे निघून गेली. पण जी दुसरी सून, जिचं नाव रूथ होतं, ती नामी सोबत राहिली. वाचूया रूथ 2 अध्याय 1 आणि 2 वचन. तरी कसलं आहे, नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलिमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान किंवा श्रीमंत माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. त्या 2 सुनापैकी एक सून आपल्या आईवडिलांसोबत जाऊन ती राहू लागली. पण रूथ त्याची सासू नामी हिच्यासोबत राहत होती. आणि पुढे असले, मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचत जाईन. ती म्हणाली, मुली जा. आता ही जी रूथ आहे ती म्हणते तिच्या सासूला की मला सर्वा
वेचण्यासाठी जाऊ द्या, आणि तिनं पाठवलं. आणि माहिती ही जी रूथ आहे ती बोआज नावाच्या व्यक्तीच्या शेतामध्ये सर्व वेचत होती, आणि ती सर्व वेचत त्या शेतामध्ये ती सर्व वेचत होती. परमेश्वराची कृपा तिच्यावर झाली, आणि वचनामध्ये की बोआज नावाच्या व्यक्तीनं, त्या जो शेताचा मालक होता बोआज, यानं रूथशी विवाह केला. काही क्षणापूर्वीच आहे का की रूथ बोआजशी विवाह करण्यापूर्वी त्या शेतामध्ये बाकीच्या काम लोकांसोबत सर्व वेचत होती. पण ज्या दिवशी तिनं बोआजशी विवाह केला ती त्या शेताची मालकीन झाली. व्यवसाय का विश्वासणारण, ज्या दिवशी बोआज हा प्रभूला दर्शवतो, प्रभूचं ते प्रतीक आहे, आणि माहिती रूथ आपल्याला दर्शवते. ज्या दिवशी त्या बोआजने रूथशी विवाह केला ती त्या शेतामध्ये सर्व वेचत होती. बोआजनी तिच्यासोबत विवाह केल्यामुळं ती त्या शेताची मालकीन बनली. त्याच प्रकारे ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवला त्या दिवशी जे प्रभूचं आहे ते आपलं बनलं. त्या रूथचा विवाह त्या बोआज नावाच्या पुरुषाशी झाला, म्हणून जे काही बोआजचं आहे ते तिचं झालं. त्याच प्रकारे ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवला म्हणजे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो, जे काही प्रभूचं आहे ते आपलं बनलंय. ज्या प्रकारे रूथच्या जीवनामध्ये घडलं, त्या शेतामध्ये सर्व वेचत होती, पण जसं त्या बोआजशी तिचा विवाह झाला क्षणामध्ये ती त्या शेताची मालकीन बनली. त्याच प्रकारे विश्वासणाऱ्यांनो, ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवला जे काही प्रभूचं आहे ते आपलं बनलंय. आणि ख्रिस्त येशूमध्ये असणं याचा चौथा अर्थ हा आहे की प्रभूची मालमत्ता आपली मालमत्ता बनते. जे काही प्रभूचं आहे ते आपलं बनतं. त्याला म्हणतात ख्रिस्त येशूमध्ये. म्हणून ख्रिस्त येशू, तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूमध्ये आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा पहिला अर्थ आपण शिकलो की प्रभू आणि आपण एकत्र आहोत, एक, आपण दोन नाहीये, आपण एक आहोत. त्यानंतर दुसरा अर्थ आपण शिकलो की ख्रिस्त येशूमध्ये आपण आहोत, याचा जे प्रभूची ओळख आपली ओळख बनली. जे येशू आहे ते आपण बनलोय. प्रभू ख्रिस्त नीतिमान होता, त्यानं कधी पाप केलं नाही, म्हणून आपण प्रभूवर विश्वास ठेवण्याद्वारे नीतिमान बनलोय. ख्रिस्त येशू धनवान होता, आपल्यासाठी तो गरीब झाला. तो जे होता तो काय होता, धनवान होता, म्हणून आपण ख्रिस्त येशूमध्ये धनवान आहोत. आणि तिसरा अर्थ आहे ख्रिस्त येशूमध्ये असण्याचा की प्रभूची स्थिती आपली स्थिती बनते, प्रभूची ऐपत आपली ऐपत बनते. आणि चौथ्या पॉईंटमध्ये आपण शिकलो ख्रिस्त येशूमध्ये, याचा अर्थ आहे जे प्रभूची मालमत्ता आहे ती आपली बनते. जे काही प्रभूचं आहे ते आपलं बनतं. जसं रूथ आणि बोआजचा विवाह झाला, विवाह होण्यापूर्वी ती शेतामध्ये सर्व वेचणारी होती, पण जसं विवाह झाला जे काही बोआजचं आहे ते तिचं बनलं, ती शेताची, इव्हन त्या शेताची ती मालकीन बनली. त्याच प्रकारे प्रभूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपण ख्रिस्त येशूमध्ये आलोत, आणि जे काही प्रभूची मालमत्ता आहे ती आपली आहे. जे काही प्रभूचं आहे ते आपलं आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूमध्ये आहोत, म्हणून आपल्यामध्ये आणि जगामध्ये फरक आहे. आपण ख्रिस्त येशूमध्ये आहोत. दररोज आपण बोलतो मी ख्रिस्त येशूमध्ये आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये नवीन उत्पत्ती आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचं लेकरू आहे. आणि जसं तुम्ही अंगीकार करता तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी वास्तविक बनते. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.